नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, वंध्यत्व निवारण तज्ञ व आयव्हीएफ तज्ञ नाशिक। आज आपण चर्चा करणार आहोत आयव्हीएफ बद्दल असणाऱ्या शंकांबद्दल। आयव्हीएफ म्हटलं की प्रत्येक जोडपं पहिला प्रश्न विचारतं की आयव्हीएफ ने होणारं मूल हे नैसर्गिक असतं का डॉक्टर? नैसर्गिक म्हणजे त्यांच्या मनात शंका असते की ते त्यांचंच आहे स्वतःचं की बाहेरून स्त्रीबीज किंवा धातू वापरलेला आहे। तर आयव्हीएफ मध्ये जर जोडप्यांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीजाची क्षमता चांगली असेल तर त्यांचेच स्त्रीबीज पुरुषबीज वापरून जो एम्ब्रियो बनतो तो ट्रान्सफर केला जातो। काही जोडप्यांमध्ये स्त्रीबीजात कमतरता असते किंवा पुरुष बीजात कमतरता असते। अशा जोडप्यांबरोबर डोनर स्पर्म किंवा एगचं ऑप्शन डिस्कस केलं जातं आणि त्यांच्या संमतीनेच ते त्यांसाठी वापरलं जातं। त्यामुळे आयव्हीएफ बद्दल सगळीच मुलं ही कृत्रिम किंवा बाहेरची असतात ही जी शंका आहे ती चुकीची आहे। त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढे जायला हवं। तसंच दुसरा एक मनात शंका असते की आयव्हीएफ केलेलं जे मूल आहे ते पुढे नॉर्मल मुलांसारखं वाढतं तर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येण्याच्या शक्यता असतात। तर आयव्हीएफ नी जे मूल राहतं ते जेवढं नॉर्मल पद्धतीने नैसर्गिकपणे जे मूल राहत आहे त्याच प्रमाणात आणि त्याच क्वालिटीचं ते वाढतं। त्याच्यात कुठलेही व्यंग असण्याची काही अधिक क्षमता किंवा रिस्क नसते। फक्त पहिल्या 3 महिने त्याच्यासाठी जास्त गोळ्या औषधं लागू शकतात एवढाच फरक असतो। 3 महिन्यानंतर पुढे डिलिव्हरी पर्यंत नॉर्मल राहिलेल्या प्रेग्नन्सी प्रमाणेच त्याची काळजी घ्यायला लागते। अजून याच्या पुढे तिसरा असा प्रश्न असतो की मग ठीक आहे आयव्हीएफ करूया पण मग आयव्हीएफ हे खूप पेनफुल आहे का? तर आयव्हीएफ प्रोसिजर मध्ये जी स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया आहे त्याच्यात एक सुई वापरली जाते पण ह्या प्रक्रियेच्या वेळेस पूर्णपणे भूल दिली जाते त्यामुळे याच्यात कुठलीही वेदना जाणवत नाही। तसेच त्याच्यात कुठलाही टाका किंवा चीर येत नाही त्यामुळे प्रोसिजर झाल्यावर सुद्धा काही वेदना राहण्याचा प्रश्न येत नाही। त्यामुळे आयव्हीएफ ही पेनफुल प्रोसिजर नाही आहे। त्यामुळे आयव्हीएफ बद्दल कुठलीही शंका बाळगू नका। आयव्हीएफ ही चांगली उपचार पद्धती आहे आणि जर तुम्हाला त्याची गरज असेल किंवा डॉक्टरांनी सांगितली असेल तर नक्की त्याचा विचार करा। धन्यवाद।